राम राम महाराष्ट्र. माझ्या सर्व सन्माननीय पाटील बांधवांना आणि आपल्या या डिजिटल विचार मंचवर जोडल्या गेलेल्या तमाम सुजाण प्रेक्षकांना नमस्कार. मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून आपल्या चॅनलवर गावातील वेगवेगळ्या कायद्यावर आणि कर्तव्यावर चर्चा सुरू आहे. त्यावर काही नकारात्मक कमेंट्स आल्या की गाव पातळीवर पाटील बांधव नक्की काय करतात. आज त्या सर्व नकारात्मक विचारांना कृतीतून सडेतोड उत्तर देण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्राचा ऊर अभिमानाने भरून येईल अशी एक सत्य घटना मी तुमच्या समोर घेऊन आलो आहे. विषय आहे आपल्या धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एकुरगा या गावचे आपले सन्माननीय महेश पाटील बांधव. महेश पाटील यांनी आपल्या गावातील अंधार दूर करण्यासाठी गोरगरीब आणि वृद्ध मायबापांना पुन्हा एक नवीन दृष्टी देण्यासाठी जे अथांग कार्य उभे केले आहे ते आज महाराष्ट्रातील प्रत्येक गावाने आदर्श म्हणून स्वीकारले पाहिजे. आज आपण विचारमंचवर त्यांच्या याच पवित्र कार्याचा गौरव करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण समाजातील अशी देव माणसं समोर आलीच पाहिजेत. बांधवांनो, समाजसेवा कधीच एकट्याने होत नसते, त्यासाठी लोकांना एकत्र करावे लागते. महेश पाटील यांनी नेमकं हेच करून दाखवलं. गावातील वृद्ध आणि गरजू नागरिकांना डोळ्यांचे आजार असूनही पैशाअभावी किंवा माहिती अभावी ते शहरात जाऊन उपचार करू शकत नव्हते. ही अडचण ओळखून महेश पाटील यांनी पुढाकार घेतला आणि गावात एक भव्य मोफत डोळे तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले. पण हे शिबिर यशस्वी करण्यासाठी गावातील आणि परिसरातील अनेक मोठी माणसे एकत्र आली. यामध्ये रोटरी क्लबचे अध्यक्ष सन्माननीय श्री अनिल मदन सुरे साहेब, रोटरीचे सचिव श्री शिवशंकर वनंद्रे साहेब यांनी रोटरीच्या माध्यमातून मोठी ताकद उभा केली. गावाची यंत्रणा हलवण्यासाठी गावचे कर्तव्यदक्ष सरपंच श्री पद्माकर कुणाळे साहेब आणि महसूल प्रशासनातून तलाठी श्री गिरी साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले. एवढंच नाही तर वैद्यकीय सेवेचा कणा म्हणून रोटेरियन डॉक्टर कानडे साहेब, श्री युसुफ मुल्ला साहेब आणि प्राध्यापक मेनकुदळे सर या सर्वच मान्यवरांनी आपले योगदान देऊन या शिबिराला एका महायज्ञाचे स्वरूप दिले. जेव्हा गावचे नेतृत्व, प्रशासकीय अधिकारी आणि रोटरी क्लब सारख्या सामाजिक संस्था एकत्र येतात तेव्हा गावाचा कायापालट कसा होतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे एकुरगा गाव ठरले आहे. मित्रांनो, शिबिर फक्त नावापुरतं नव्हतं. या तपासणी शिबिरामध्ये तब्बल 46 रुग्णांची अत्यंत अचूक आणि बारकाईने तपासणी करण्यात आली. विचार करा, आपल्या ग्रामीण भागातील त्या 46 वृद्ध माता माऊल्या आणि आजोबा ज्यांना नीट दिसत नव्हतं, ज्यांचं आयुष्य धूसर झालं होतं, त्यांच्या आयुष्यात प्रकाशाची किरण निर्माण झाली. या 46 रुग्णांपैकी ज्यांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची अत्यंत तातडीने गरज होती त्यांना केवळ सल्ला देऊन सोडण्यात आलं नाही, तर महेश पाटील आणि या सर्व कमिटीने मिळून त्या रुग्णांना पुढील उपचारासाठी आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी सोलापूर येथील प्रसिद्ध शंकरशेठ साबळे हॉस्पिटल येथे पाठवण्याची संपूर्ण आणि सुरक्षित व्यवस्था केली. एखाद्या वृद्धाला दृष्टी मिळवून देणे यापेक्षा दुसरं मोठं पुण्य या जगात कोणतंही असू शकतं. आज सोलापूरला शस्त्रक्रियेसाठी गेलेल्या त्या प्रत्येक वृद्धांच्या डोळ्यातून निघणारे आनंदाश्रू आणि त्यांच्या मुखातून निघणारे आशीर्वाद हेच महेश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या कष्टांचे खरे फळ आहे. आता मला चॅनलवर नकारात्मक कमेंट्स करणाऱ्या त्या लोकांना विचारायचं आहे जे म्हणतात की गावात पाटील बांधव काय काम करतात. त्यांनी उमरग्याच्या एकुरगा गावात यावं आणि महेश पाटील यांनी रोटरी क्लब व सरपंचाच्या सोबतीने उभे केलेले हे कार्य डोळे उघडून बघावे. फेसबुक आणि यूट्यूबवर बसून सिस्टीमवर चिखलफेक करणे खूप सोपे असते बघ, पण ग्राउंडवर उतरून 46 लोकांच्या डोळ्यातील अंधार दूर करण्यासाठी स्वतःची शक्ती पणाला लावणे खूप अवघड असते. महेश पाटील यांनी दाखवून दिले आहे की जर तुमच्या मनात समाज कल्याणाची खरी तळमळ असेल तर तुम्ही प्रशासनाला, डॉक्टरांना आणि सामाजिक संस्थांना एका मंचावर आणू शकता. हा आपल्या संपूर्ण पाटील वर्गाचा आणि सुजाण ग्रामीण नेतृत्वाचा मोठा विजय आहे. उमरगा तालुक्यातील एकुरगा येथील महेश पाटील, रोटरी अध्यक्ष अनिल मदन सुरेशजी, सचिव शिवशंकरजी, सरपंच पद्माकर कुणाळेजी, तलाठी गिरी साहेब, डॉक्टर कानाडे आणि सर्व सहकाऱ्यांचे मी आपल्या विचारमंचवरून मनापासून आभार मानतो आणि तुमच्या या पवित्र कार्याला कडक सॅल्यूट करतो. माझ्या तमाम प्रेक्षकांना आणि पाटील बांधवांना माझी विनंती आहे
महेश पाटील आणि त्यांच्या टीमने केलेल्या या वाखाणण्याजोग्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्याही गावात असा एखादा महेश पाटील असेल जे समाजोपयोगी काम करत आहेत तर त्यांची माहिती माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आपण त्यांनाही आपल्या विचार मंचवर स्थान देऊ. हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेअर करा, जेणेकरून चांगल्या कामाची प्रेरणा प्रत्येकाला मिळेल. लवकरच भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत पाहत रहा आपला पोलीस पाटील विचार मंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.